हालेलुया। सर्वांना येशूच्या नावात सलाम। बोला येशू मसीह की प्रभूला धन्यवाद। सुंदर समय परमेश्वराने या मंडळीमध्ये येण्यासाठी दिला आणि खूप दिवसांनी बऱ्याच लोकांची भेट झाली आणि छान वाटतं की जेव्हा देवाची लोक मिळतात भेटतात, कारण हा आनंद सर्व काळ टिकणारा आहे। आमेन। आणि मी विश्वास ठेवतो की जितके लोक आपण इथे एकमेकांना भेटतो तिथं पण भेटू। हालेलुया हालेलुया। देवाची अपेक्षा हीच आहे, म्हणून प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो जिथं मी आहे तिथं तुम्ही असावं अशी माझी इच्छा आहे। आमेन। येशू ख्रिस्त शिष्यांना जगात पाहून खुश नव्हता, ते सेवा करतायत हे पाहून पण खुश नव्हता, त्यांच्याद्वारे चमत्कार होता हे पाहून पण खुश नव्हता, तर तो म्हणतो जिथं मी आहे तिथं तुम्ही असावं अशी माझी इच्छा आहे। आमेन। बऱ्याचदा आपल्याला वाटतं मी प्रभूची खूप सेवा करतो, प्रभूसाठी खूप पळतो, प्रभूसाठी खूप धावतो, पण तुम्हाला माहिती का देवाला ते बघून परमेश्वराला तुम्ही खुश नाही करू शकत। देव त्यावेळेस खुश होईल ज्यावेळेस जिथं तो आहे तिथं आपण असू। आमेन। नाही तर आपलं धावणं व्यर्थ आहे, आपली सेवा करणं व्यर्थ आहे। म्हणून ज्यावेळेस प्रभू येशू ख्रिस्ताने 72 शिष्यांना अधिकार देऊन पाठवलं की तुम्ही जा अनेक गावांमध्ये, जिथं मला जायचंय तिथे जाऊन तुम्ही सुवार्ता प्रचार करा, चिन्ह चमत्कार करा, भूत काढा, ज्यावेळेस अधिकार देऊन प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना पाठवलं, बायबल असं म्हणतं ते गेले, त्यांच्याद्वारे भूत पळाले, त्यांच्याद्वारे रोग बरे झाले, त्यांच्याद्वारे अद्भुत चमत्कार झाले, ते सगळे इतके खुश होऊन गेले आणि ते आनंदाने जेव्हा परत आले प्रभू येशू ख्रिस्ताला म्हटले प्रभू तुझ्या नावाने आम्ही भूत काढली, प्रभू आम्ही रोग बरे केले, प्रभू आंधळ्यांना दिसायला लागलं, लंगडे चालायला लागले। येशू ख्रिस्ताने त्यांचा उत्साह शांत केला आणि म्हटलं ह्या ज्या गोष्टी घडतायत किंवा भूत तुम्हाला वश होतायत याचा आनंद करू नका, पण तुमचं नाव जीवनी पुस्तकात लिहिलेलं आहे याचा आनंद करा। हालेलुया। सर्वात महत्वाची गोष्ट ज्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त आला ती एकच आहे की तुम्ही आणि मी तिथं असावं जिथं तो आहे। आमेन। आणि तीच गोष्ट आपल्यासाठी महत्वाची आहे। सेवा करा, देवासाठी तुम्ही जे करता ते करा, पण हे सगळं करत असताना आनंद एकाच गोष्टीचा करा की माझं नाव जीवनी पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे। हालेलुया हालेलुया। आज मी तुम्हाला सांगतो प्रियांनो, बऱ्याचदा ह्या गडबडीमध्ये ना आपण महत्वाची गोष्ट, मेन गोष्ट विसरून जातो। तुम्हाला मी सांगतो, तुम्ही सेवक नंतर आहात, तुम्ही देवाचे दास नंतर आहात, तुम्ही मंडळीचे वडील पण नंतर आहात, तुम्ही मंडळीचे पास्टर नंतर आहात, तुम्ही प्रचारक नंतर आहात, तुम्ही भविष्यवक्ता नंतर आहात, पण सर्वात अगोदर तुम्ही जिवंत देवाचे उपासक आहात। हालेलुया। परमेश्वर तुम्हाला भविष्यवक्ता म्हणून ओळखत नाही, परमेश्वर तुम्हाला पास्टर म्हणून ओळखत नाही, परमेश्वर तुम्हाला देवाचा अभिषिक्त दास म्हणून ओळखत नाही, परमेश्वर फक्त त्या लोकांना ओळखतो जे त्याचे खरे उपासक आहेत। आमेन हालेलुया। या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, आज आपण देवाच्या वचनातून बघणार आहोत। योहान सुवर्तमान याचा 4था अध्याय, योहान सुवर्तमान याचा 4था अध्याय आणि वचन 23 वाचू आपण। योहान सुवर्तमान अध्याय 4 वचन 23। मराठीत कोणीतरी वाचा बरं। हाँ चला हिंदीत पहिल्यांदा वाचा, काय अडचण? परंतु वो समय आता है और अब भी है जिसमें सच्चे भक्त पिता की आराधना आत्मा और सच्चाई से करेंगे, क्योंकि पिता अपने लिए ऐसे ही आराधकों को ढूंढता है। हालेलुया। आता मराठीत वाचा। तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे, कारण नीट लक्ष द्या, कारण आपले उपासक असे असावे अशीच पित्याची इच्छा आहे। आमेन। आपले सेवक, आपले अभिषिक्तगण, आपले भविष्यवक्ता, वचन असं नाही म्हणत, आपले उपासक। हालेलुया। हिंदी मध्ये म्हटलेले आराधक, बोला काय? आराधक। उपासक आणि आराधक देवासमोर आपली हीच ओळख असली पाहिजे। आमेन। आणि नुसतं उपासक नाही आणि नुसतं आराधक नाही, खरे उपासक। बोला कसे उपासक? खरे उपासक। याचा अर्थ खोटेपण आहे। म्हणून देवाचं वचन काय म्हणतात? अशी वेळ येत आहे की खरे उपासक, कसे उपासक? खरे उपासक आणि खोटे उपासक कसे असतात? खरे गरीब आणि खोटे गरीब पाहिलेत का तुम्ही?
पाहिलेत का? हा का नाही? मी तुम्हाला उदाहरण देईल, पण तुम्हाला माहिती का नाही म्हणून विचारतोय. खरे गरीब आणि खोटे गरीब पाहिलेत का तुम्ही कधी? हा, आता मी सांगतो, बऱ्याच जणांमध्ये असतील इथं बसलेले, मी तुम्हाला सांगतो. दारिद्र्य रेषेचं कार्ड किती जणांकडे आहे? दारिद्र्य रेषेचं कार्ड किती जणांकडे आहे? ते कोणासाठी? खरं सांगा मला, कोणासाठी असतं? दारिद्र्य रेषा म्हणजे माहिती तुम्हाला काय? दारिद्र्य रेषा कशाला म्हणतात? जो पार दरिद्री आहे, ज्याला राहायला घर, खायला 2 टायमाचं भेटत नाही, चांगले कपडे घालायला भेटत, जो शिक्षण घेऊ शकत नाही, ज्याला खाण्यापिण्याची राहण्याची पडलेली आहे, छप्पर सुद्धा नाही त्याच्या डोक्यावर, त्याला काय म्हणतात शासन? तो काय? दारिद्र्य. बोला काय? आणि त्याच्या पण खाली, त्याच्या खाली, दारिद्र्य रेषेच्या खाली. म्हणजे ज्याच्याकडे सायकल नाही, ज्याच्याकडे पायात घालायला चप्पल बूट नाही, ज्याला चांगले कपडे नाही, ज्याला घर नाही स्वतःच, असे लोक शासनाच्या दृष्टिकोनातून कशा खाली येतात? दारिद्र्य रेषेचा. आणि मी तुम्हाला सांगतो, ज्याच्या घरी मोटरसायकल आहे, ज्याच्या घरी ट्रॅक्टर लावलेले आहे, ज्याच्याकडे शेती आहे, ज्याचं चांगलं घर आहे, जो चांगलं 3 टाइम दाबून खातो, त्याच्याकडे कसलं कार्ड आहे? याला म्हणतात खोटे गरीब. याला काय म्हणतात? खोटे गरीब. हे खरे गरीब नाहीयेत. बिचारे खरे गरिबांपर्यंत कार्ड जात नाही. सगळे कार्ड कोणी घेऊन ठेवले? खोट्या गरिबांनी. हालेलुया. अरे खरं की खोटं आहे? बस मध्ये प्रवास केलाय का बहिणींनो? बस मध्ये कधी गेलेत? हात वर करा, किती जण गेलेत? लहान लेकरांना कसं तिकीट लागतं? फुल का अर्ध? किती वर्षापर्यंत? अर्ध तिकीट किती वर्षापर्यंत? मी विसरलो. किती? नाही 5 नाही. किती? 5 वर्षापर्यंत तिकीटच नाही लागत. नाही 12 का 13 वर्ष काहीतरी. किती? 12 ना? बरोबर आहे ना? इतके हुशार असतात आपले लोक. जर मुलगा 13 वर्षाचा 14 वर्षाचा असेल आणि कंडक्टर जर तिकीट फाडायला आला, त्या लेकराला कुठं बसवतात? कुठं बसवतात? काय दाखवायला? हा अजून काय? इतके हुशार आहेत. लगेच त्याला म्हणतील, बेटा सीटावरून इथं बस, मांडीवर. आतापर्यंत कुठं बसलेला होता? सीटावर. आणि लगेच त्याला कंडक्टरला बघून कुठं बसवलं? तुम्हाला माहिती, ही लबाडी प्रत्येकाच्या जीवनामध्ये करतात लोक. करतात की नाही? मनुष्य आपल्या सोयीनुसार फसवतो. नीट लक्ष द्या. मनुष्य आपल्या सोयीनुसार खोटं वागतो. देवाला चांगलं माहितीये की खरं आणि खोटं काय आहे. हालेलुया. तुम्ही माणसाला फसवू शकतात, तुम्ही देवाला फसवू शकत नाही. तसंच देवाच्या मंदिरामध्ये परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये येत असताना सुद्धा ही 2 प्रकारची कॅटेगरी आहे. एक खरे उपासक आणि एक खोटे उपासक. खरे उपासक जे आहेत ना, ते देवाजवळ फक्त उपासना करण्यासाठी येतात. बोला, काय करण्यासाठी येतात? त्यांना बाकी गोष्टीशी घेणं देणं, कोण काय बोलतं याच्याशी घेणं देणं, कोण माझ्याशी काय वागतं याच्याशी घेणं देणं नाही, कोण मला कसं बघतं याच्याशी घेणं देणं नाही. त्यांना फक्त कोण दिसतो? ते येतात कोणासाठी? देवासाठी. पण तुम्हाला माहिती, हे खरे उपासक आहेत. पण जे खोटे उपासक असतात ना, त्यांना कोण माझ्याशी कसं वागलं, कोण माझ्याशी कसं बोललं, याने मला असं पाहिलं, याने मला तसं बोललं, हा त्याच्याकडे असा बोलला, मला तर त्याने त्या ठिकाणी पुढे घेतलंच नाही, आणि माझा तर सत्कार केलाच नाही, आणि मला तर पुढे बसवलंच नाही. हे सगळे खोटे उपासक आहेत. कारण हे देवासाठी आले? हे देवासाठी आले नाही. नीट लक्ष द्या. 2 प्रकारची कॅटेगरी आज सुद्धा चर्च मध्ये आहे. एक खरे उपासक आणि दुसरे खोटे उपासक. आज एक वचन वाचू. चला, एक स्तोत्र संहिता 122 अध्याय. स्तोत्र संहिता अध्याय 122 आणि वचन 1 वाचावर. स्तोत्र संहिता अध्याय 122 आणि वचन 1. काय म्हणतो दावीद? जब लोगों ने मुझसे कहा, आओ हम यहोवा के भवन को चले, तब मैं आनंदित हुआ. हालेलुया. मराठीत काय लिहिलंय? आपण परमेश्वराच्या घराकडे जाऊ असे ते मला म्हणाले, तेव्हा मला आनंद झाला. तुम्हाला माहिती दावीद काय म्हणतो? मला जेव्हा हे कळलं ना की आपल्याला मंदिरात जायचंय, बस त्या विचाराने तुम्हाला काय झाला? आनंद झाला. हालेलुया.
आपल्याला आनंद केव्हा होतो जेव्हा मला खुर्ची भेटेल. आपल्याला आनंद केव्हा होतो जेव्हा माझा सत्कार होईल. आपल्याला आनंद केव्हा होतो जेव्हा मला सलाम केला गेला. आपल्याला आनंद केव्हा होतो जेव्हा येताना त्यांनी मला बघितलं. तुम्हाला माहितीये आपला आनंद अनेक गोष्टींमध्ये लपलेला आहे, पण मी तुम्हाला सांगतो आनंद केवळ देवाला भेटण्याचा असू द्या. हालेलुया. दावीद म्हणतो जेव्हा ते मला म्हणाले की आपल्याला देवाच्या घराकडे जायचंय, तो म्हणतो मला काय झाला आनंद. अजून गेला पण नाही, नुसता बोलले गेले. आमेन. तरी त्याच्या मनात काय झाला, नुसतं देवाच्या भेटीची इच्छा जरी मनामध्ये निर्माण झाली ना तरी मला काय झाला पाहिजे. मग भले लोक माझ्याशी काय वागतील याच्याशी मला घेणं देणं, कोण माझा बघेल का नाही याच्याशी मला घेणं देणं, माझा सत्कार होईल का नाही नाही होणार मला याच्याशी काही घेणं देणं नाही. फक्त मला देवाच्या उपस्थितीमध्ये जायचंय ना, या एकाच गोष्टीने मला काय झाला आनंद झाला. आमेन. खरा उपासक जो आहे ना तो देवाच्या भेटीमुळे आनंद करतो. आमेन. तो फक्त परमेश्वराला भेटायची संधी पाहतो. तो फक्त परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये येण्याची संधी पाहतो. त्याला फक्त आत्मिक गोष्टींची संगती आवडते. त्याला फक्त संधी लागते की केव्हा मी परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये जाऊ, केव्हा मी परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बघू. कोणी मला बघो ना बघो, पण मला कोण बघतोय, देव. हालेलुया. खोटे उपासक जे आहेत ना लोकांनी बघावं म्हणून येतात, खरे उपासक फक्त देवालाच दिसतात. आमेन. हालेलुया. हालेलुया. नीट लक्ष द्या प्रिय. देवाची इच्छा आहे. तुम्हाला माहिती परत एकदा तेच वचन वाचा, योहान सुवर्तमान 4 अध्याय आणि 23 वचन. योहान 4:23 मराठीत वाचा. तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे. आता पुढचं वाक्य नीट लक्ष द्या. कारण आपले उपासक असेच असावे अशी पित्याची इच्छा आहे. आमेन. उपासकांबद्दलच देव बोलतोय या ठिकाणी. नीट लक्ष द्या. आज तुम्हाला माहिती का कॅटेगरी झालेली आहे. बऱ्याचदा मी इतकी सेवा करतो याचा अर्थ मला असं वाटायला लागतं की प्रभू माझ्याबद्दल खूप खुश आहे. बिलकुल नाही. मी तुम्हाला सांगतो देव माझ्या बाबतीत तेव्हाच खुश असेल ज्यावेळेस मी खरा उपासक असेल. आमेन. माझं आत्मिक जीवन जितकी मी सेवा करतोय ते नाहीये. माझं आत्मिक जीवन जितका वेळ मी देवासोबत बसतोय ते आहे. हालेलुया. नीट लक्ष द्या. शिंदे सरांना तुम्ही ह्या गावात त्या गावात इकडं तिकडं फिरताना, गाड्यांवर इकडं तिकडं मिटिंगा करताना पाहताय. हे माझं आत्मिक जीवन नाहीये. याच्याद्वारे माझा परमेश्वर खुश नाहीये. जेव्हा मी माझ्या घरी 2 तास गुडघे माझ्या परमेश्वरासमोर टेकतो ना ते माझं आत्मिक जीवन आहे जे परमेश्वराला आवडतं. हालेलुया. हालेलुया. नुसतं धावपळ करणं, नुसतं पळत फिरणं, नुसतं इकडं तिकडं जाणं, नुसतं सुसमाचार प्रचार करणं, लोकांना बरं करणं, मला दिलेलं दान त्याचा उपयोग करणं, फक्त एवढी सेवा नाहीये. याच्याने तुम्ही देवाला खुश करू शकत नाही. परमेश्वर खऱ्या आराधकांना शोधतोय, खऱ्या उपासकांना शोधतोय, जे नित्य त्याच्या चरणी बसतील, जे परमेश्वराच्या सानिध्यामध्ये येतील, जे परमेश्वराशी बोलतील, ज्यांना आनंद सेवेचा नाही, ज्यांना आनंद मोठ्या स्टेजचा नाही, ज्यांना आनंद फक्त आणि फक्त देवाच्या उपस्थितीमध्ये बसण्याचा आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. मोठं स्टेज दिसलं तर मला जर आनंद होत असेल तर लक्षात घ्या मी खरा उपासक नाहीये. कारण मी स्टेजला बघून आनंद करतोय, मी साऊंड सिस्टीमला बघून आनंद करतोय, मी म्युझिक सिस्टीमला बघून आनंद करतोय, मी आयोजकाला बघून आनंद करतोय. पण माझा आनंद ह्या गोष्टींमध्ये नाही. माझा परमेश्वर माझ्या सोबत आहे आणि मी माझ्या प्रभू सोबत आहे. त्या एकाच गोष्टीमध्ये खऱ्या उपासकाला आनंद असतो. आमेन. हालेलुया. तुम्हाला मी सांगतो देव तुम्हाला तिथं शोधतो जिथं जग तुम्हाला बघू शकत नाही. आमेन. जगासमोर तुम्ही धार्मिकता दाखवू शकत नाही. जगासमोर देवाची उपासना तुम्ही करू शकत नाही. उपासना, देवाची आराधना हा माझा आणि देवाचा वैयक्तिक संबंध आहे. हालेलुया. हालेलुया. हे माझं आणि देवाचं वैयक्तिक नातं आहे. जिथं मी बोलेल आणि माझा प्रभू ऐकेल, जिथं प्रभू बोलेल आणि मी त्याचा दास ऐकेल, हे आमचं नातं आहे वैयक्तिक. जे नातं जगासमोर आम्ही उघड नाही करू शकत याला म्हणतात देवाची आराधना, याला म्हणतात परमेश्वराची आराधना, ज्याच्यामध्ये केवळ परमेश्वर आहे आणि मी आहे. बाकी कोणी बघो न बघो मला काही फरक पडत. हे आहे खरे उपासक. आमेन. आज असं नातं किती लोकांचं आहे मला सांगा देवासोबत. आज असं नातं किती लोकांचं आहे देवासोबत. एक वचन वाचू आपण चला. मत्तई सुवर्तमान याचा 6वा अध्याय. मत्तई सुवर्तमान याचा 6वा अध्याय वचन 5
आणि 6. मराठीत वाचू आपण. जेव्हा जेव्हा तुम्ही प्रार्थना करतात तेव्हा तेव्हा ढोंग्यासारखी असू नका, कारण लोकांनी आपणास पाहावे म्हणून सभास्थानात कशावर सभाठ्यावर उभे राहून प्रार्थना करणे त्यास आवडते. मी तुम्हाला खचित सांगतो ते आपले प्रतिफळ भरून पावलेले आहे. देवाचं वचन म्हणतं लांब लांब प्रार्थना करतात, चव्हाट्यावर उभे राहून प्रार्थना करतात, लोकांनी बघावं म्हणून प्रार्थना करतात. 2 प्रकारचं धर्मी जीवन आहे, खरं आणि खोटं. नीट लक्ष द्या. समजते मी काय सांगतोय? हालेलुया. खरं आणि खोटं 2 प्रकारचं जीवन आहे आणि स्पष्ट बायबल मध्ये ह्या गोष्टी दिलेल्या आहेत. बायबल असं म्हणतं जे ढोंग्यासारखी प्रार्थना करतात ते कशी करतात? चव्हाट्यावर उभे राहून लोकांनी बघावं म्हणून लांब लचक प्रार्थना करतात. परमेश्वराचं वचन म्हणतं, पुढे वाचा. पण तू तर जेव्हा जेव्हा प्रार्थना करशील तेव्हा तेव्हा आपल्या खोलीत जा. काय कर? दार लावून घेऊन आपल्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना कर. हालेलुया, हालेलुया. प्रार्थना कशी करायची आहे? बोला बोला. कुठे जायचंय? खोलीत. बोला कुठे जायचंय? आणि काय लावायचंय? आणि मग कोणाची प्रार्थना करायची आहे? कशी प्रार्थना करायची? मग लांब लचक. बोला कशी करायची? इथं लांब लचक प्रार्थना लोकांसमोर होते. मी बऱ्याच ठिकाणी गेलोय, एखाद्याच्या घरामध्ये गेलो, माझ्यासोबत कोणी असलं, मी म्हणतो ब्रदर चहासाठी प्रार्थना करा. नंतर मलाच पस्तावा होतो, कशाला सांगितली. का? तर एवढी लांबी प्रार्थना की चहा थंड होऊन जातो. मी विचार करतो कशाला सांगितलं या माणसाला प्रार्थना करायला. एवढा गरम चहा दिलेला होता, सगळा कोमट करून टाकला. 5 मिनिटाची प्रार्थना कशासाठी? अरे 10 सेकंदाची प्रार्थना. प्रभू आपल्याला तिला आशीर्वादित कर, बनवणाऱ्यांना आशीर्वादित कर येशूच्या नावात. आमेन. इथं काहीच गरज नाही लांब लचक प्रार्थना करण्याची. 5 मिनिट, एका 30 सेकंदामध्ये ती प्रार्थना संपवा. का? कारण चहा कसा प्यायला चांगला लागतो? गरम. इथं कडाक्याची भूक लागलेली असते, दिवसभर उपवासात असतो, जेवणावरची प्रार्थना 15 मिनिटाची. प्रभू हे केलं ते केलं, असं काम केलं तसं काम. बाबा फक्त याच्यासाठी कर. तर प्रार्थना कशासाठी करायला लावली? फक्त त्याच्यासाठी कर. कबरेवर अर्धा तासाची प्रार्थना, 15 मिनिटाची प्रार्थना. मेलेला उठणार आहे का? मेलेला उठणार आहे का? लाजराला उठवायला येशू ख्रिस्ताने लांब लचक प्रार्थना नाही केली. येशू काय म्हटला? लाजरा बाहेर ये. हालेलुया, हालेलुया. अरे उठवायला एवढीशी प्रार्थना होती, तर झोपवायला कशाला प्रार्थनेची गरज पडेल मला सांगा? आपण तर उठवायला जात नाही, आपण तर तिथं दफन करायला जातो, मुठमाती करायला जातो. तिथं 10 मिनिटाची प्रार्थना. लोकांची पार गुन्हाने लाई होते. लोक म्हणतात तो तर गेला, आम्हाला बी घेऊन जातो का काय? कुठं प्रार्थना लांब करायची प्रियानो? मला सांगा. तुम्हाला माहिती ही हाऊस आहे फक्त. ही काय आहे? हाऊस. तुम्हाला माहिती जिथं गरज आहे ना खरी लांब प्रार्थना, जेव्हा तुम्ही देवासोबत बसता तिथं करा. आमेन. जेव्हा तुम्हाला कोणी ऐकणार नसेल तिथं करा. जिथं केवळ परमेश्वर तुमच्या सोबत बसलेला आहे, जिथं परमेश्वर तुमची प्रार्थना ऐकतोय, जिथं परमेश्वर केवळ तुमच्या संगतीला आहे, मग तुम्ही तासन तास देवाशी बोला. मी तुम्हाला सांगतो ना, परमेश्वर बोर होणार आहे ना तुम्ही. आमेन. आणि तीच प्रार्थना देव ऐकतो. हालेलुया. इतर वेळेची औपचारिक प्रार्थना असते ना, लांब लचक खेचू नका, कारण तुम्ही खूप लांब प्रार्थना केल्याने उत्तर मिळेल अशातला भाग नाही. लांब प्रार्थना वैयक्तिक असावी. बोला कशी असावी? जेव्हा मी माझ्या घरामध्ये खोलीचे दार बंद करतो आणि तिथं माझ्या गुप्तवासी पित्याची प्रार्थना करतो ना, मग तासन तास तुम्ही प्रार्थना करा, तरी सुद्धा माझा परमेश्वर उठून जाणार नाही. हालेलुया. ढोंगीपणा आहे. खोटे उपासक, खरे उपासक अशा रीतीने ओळखताय का? समजतंय मी काय सांगतोय? आणि प्रभू देवाचं वचन म्हणतं, प्रभू येशू ख्रिस्त म्हणतो की खरे उपासक हे आत्म्याने आणि खरेपणाने त्याची उपासना करते. आमेन. आणि अशाच लोकांना देव पिता शोधत आहे. आमेन. खऱ्या उपासकांना कोण शोधतोय? देव शोधतोय. आमेन. की जे लोकांना दाखवण्यासाठी नाही, जे केवळ कोणाला दाखवण्यासाठी? देवाला दाखवण्यासाठी त्याची आराधना करतात.
आमेन. हालेलुया. मी तुम्हाला सांगू इच्छितो प्रियांनो, आपल्या सगळ्यांची एकच ओळख आहे. भले मी इथं उभा आहे सेवा करण्यासाठी, सेवक म्हणून देव मला नाही ओळखत, तो मला त्याचा उपासक म्हणूनच ओळखतो. आमेन. हा, माझं त्याच्याशी जे नातं आहे ना, ते उपासक आणि त्याचा आराधक म्हणून आहे. हालेलुया. नीट लक्ष द्या. मी देवासाठी काही करू शकत नाही, माझ्यामध्ये तेवढी योग्यता नाही. मला सांगा ना, जर देव माझ्याद्वारे नाही बोलला तर मी लोकांशी काय बोलणार आहे? हालेलुया. जर वचन माझ्या प्रभूने मला नाही दिलं तर मी तुम्हाला काय शिकवणार आहे? तुम्हाला माहिती, मी काहीच करत नाही, सगळं करणारा तो आहे. माझं काम एकच आहे की मी त्याची आराधना करावी. आमेन. माझं काम एकच आहे की मी त्याच्यासोबत वेळ घालवावा. माझं काम एकच आहे मी परमेश्वराची उपासना करावी. माझं काम एकच आहे की मी परमेश्वराच्या सानिध्यामध्ये बसावं. बाकी सगळ्या गोष्टी परमेश्वर करेल. आमेन. म्हणून तर एलिया म्हणतो की तो स्वतःची ओळख काय सांगतो? मी जिवंत परमेश्वराच्या हुजुरीत बसणारा आहे. आमेन. ही माझी ओळख आहे. मी संदेष्टा म्हणून माझी ओळख नाही देत, मी भविष्यवक्ता म्हणून माझी ओळख नाही देत, तर जिवंत देवाच्या हुजुरीमध्ये बसणारा मी व्यक्ती आहे. जिवंत देवाच्या संगतीमध्ये बसणारा मी व्यक्ती आहे. त्या परमेश्वराची उपासना करणारा मी व्यक्ती आहे. तुम्हाला माहिती, ही एलियाची ओळख होती आणि तीच आपल्या सर्वांची ओळख असली पाहिजे. आमेन. जो देवाचा सच्चा आराधक आहे ना, परमेश्वर त्याच्या संगतीमध्ये असतो. आमेन. देव त्याला कधी सोडत नाही. परमेश्वराचं लक्ष हे त्याच्या खऱ्या उपासकांवर आहे. आमेन. भले लोक तुम्हाला ओळखत नसतील, काही फरक पडत नाही, पण मी तुम्हाला सांगतो, ज्याला देव ओळखायला लागला ना, तुम्हाला मी सांगतो, काहीच दिवसांनी त्याला जग ओळखायला लागतं. आमेन. दाविदाला कोणीच ओळखत नव्हतं, कोणीच ओळखत नव्हतं इस्रायल देशामध्ये. पण तुम्हाला माहिती, दाविदाला कोण ओळखत होतं? कोण ओळखत होतं? देव. आमेन. स्वतःचा बाप विसरून गेला दाविदाला. जेव्हा मुलांना बोलवलं त्यावेळेस सगळे मुलं तिथं हजर होते, दाविदच नव्हता त्यांच्यामध्ये. का बापाला पण वाटलं हा काय कामाचा नाही, मेंढरं चारायला गेलेला आहे. तुम्हाला माहितीये, ज्याला कोणीच ओळखत नव्हतं त्याला केवळ कोण ओळखत होता? देव. कारण दावीद काही सेवक नव्हता, दावीद काही तिथं संदेष्टा नव्हता, दावीद काही भविष्यवक्ता नव्हता, दावीद योद्धा नव्हता, दावीद सैनिक नव्हता, दावीद काही अधिपती नव्हता. दावीद एक साधारण मेंढपाळ होता, पण तो खरा आराधक होता. आमेन. तो देवाचा उपासक होता. म्हणून जग त्याला ओळखत नव्हतं, त्याच्या घरातले त्याला ओळखत नव्हते, त्याच्या गावातले त्याला ओळखत नव्हते, पण सेनाधीश परमेश्वर जो स्वर्गामध्ये होता ना, तो वैयक्तिक नावानिशी दाविदाला ओळखत होता. हालेलुया. विचार करा किती महान परमेश्वर आहे की जो परमेश्वर एका मेंढपाळाला ओळखतो. आमेन. कारण तो मेंढपाळ देवाचा सच्चा आराधक आहे. हालेलुया. हालेलुया. तुम्ही देवाचे खरे उपासक राहा. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही शिकलेले असा किंवा नसा, तुमच्याकडे डिग्री असेल किंवा नसेल, तुमचं शिक्षण झालेलं असेल किंवा नसेल, तुमच्याकडे पैसा असेल किंवा नसेल, माझा परमेश्वर तुम्हाला त्याच्याने ओळखत नाही. खरे आराधक जर तुम्ही असाल ना, खरा वेळ परमेश्वरासोबत तुम्ही घालवत असाल ना, मी तुम्हाला सांगतो, मंडळी तुम्हाला ओळखत नसेल, गावातले लोक तुम्हाला ओळखत नसतील, विस्तारातले लोक तुम्हाला ओळखत नसतील, पण जिवंत सेनाधीश परमेश्वराची नजर तुमच्यावर आहे. हालेलुया. हालेलुया. पण ज्याला देव ओळखतो ना, एके दिवशी त्याला सगळं जग ओळखायला लागतं. आमेन. ज्या वेळेस देवाची ओळख दाविदासोबत झाली आणि दाविदाची ओळख देवासोबत झाली, मी तुम्हाला सांगतो, तोच दावीद देवाने त्या मेंढरांच्या मागून उचलला आणि त्याला कुठं बसवलं? इस्रायलाच्या राजगादीवर. आमेन. दावीद इस्रायलाचा काय झाला? काय झाला? हा, शमूएल पण त्याला ओळखत नव्हता. आहे कोणीतरी दावीद? बिलकुल नाही. कोणालाच ओळख नव्हती दाविदाची, पण देवाला होती. आमेन. माझा परमेश्वर खऱ्या उपासकांना शोधतो. हालेलुया. माझा परमेश्वर जे खरी आराधना करणारे आहेत ना, त्यांना शोधतो. लक्षात घ्या प्रियांनो, देवाची आराधना आणि देवाची उपासना आत्म्याने आणि सच्चाईने. आमेन. खोटेपणा करू, लबाड्या करू, देवाला फसवू नका. दोन प्रकारचं आत्मिक जीवन आहे. मी तुम्हाला सांगतो की आपण देवाला फसवण्याचा प्रयत्न करतो. का? कारण आपल्याला वाटतं मी त्या परमेश्वराला हे केल्यानंतर खुश करेन. बिलकुल नाही. तुम्ही देवाला कोणतंच काम करून खुश नाही करू शकत. केवळ खऱ्या अंतकरणाने, आत्म्याने आणि सच्चाईने त्याचे उपासक व्हा, त्याची आराधना व्हा, देवाच्या चरणी बसा. तास मी तुम्हाला सांगतो, एवढी सेवा आज परमेश्वर, मी तुम्हाला सांगतो, रात्री 2 वाजता घरी जातो, सकाळी उठतो, दिवसभर कामं असतात, आज पण शाळेचे काम होते, एवढं सगळं करताना सुद्धा कमीत कमी
कमीत कमी 2 तास तरी देवाच्या चरणी बसावं असं वाटतं. कमीत कमी सांगतो. किती तास? माझ्या जीवनामध्ये सध्या सगळ्यात कमी वेळ प्रार्थना 1 तासाची आहे. सगळ्यात कमी वेळ प्रार्थना किती तासाची आहे? 1. आणि मग जास्तीत जास्त कितीही तरी सुद्धा कितीही बिझी शेड्यूल राहिलं तरी कमीत कमी 2 तास तरी मी देवासाठी काढतो आणि त्याच्या उपस्थितीमध्ये बसतो. आमेन. तुम्हाला मी सांगतो, देवाचं वचन म्हणतं तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून काय करा? प्रार्थना करा. बोला काय करा? तुमच्याकडे दानं असतील, तुमच्याकडे सेवा असेल, तुमचा उपयोग परमेश्वर करत असेल, काही फरक पडत नाही. नीट लक्ष द्या. सैतान जो आहे ना, तो परीक्षेत पाडण्यासाठी बसलेला आहे. सैतानाला माहितीये की एखाद्या व्यक्तीला मी तेव्हाच परीक्षेत पाडू शकतो जेव्हा तो देवाच्या सानिध्यात नसेल, जेव्हा तो परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये नसेल, जेव्हा त्याचं नातं देवाशी जोडलेलं नसेल. जर एखादा व्यक्ती परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये रोज बसणारा असेल ना, मी विश्वासाने सांगतो माझा देव त्याला कधीच पडू देणार नाही. हालेलुया, हालेलुया. दान, वरदान, कृपादान ह्या गोष्टी घेऊन तुम्ही बिना परमेश्वराची सेवा करू शकतात. मी तुम्हाला सांगतो, कारण एकदा दिलेलं दान परमेश्वर काढून घेत नाही. लुसिफराला आराधनेचं दान दिलेलं होतं, आज सुद्धा ते दान चालू आहे. पिक्चरचे गाणे सगळ्यात जास्त चालतात का? कारण संगीताचं दान लुसिफराला दिलेलं होतं. आज जगाला वेळ लावलेलं आहे लुसिफराने. मी तुम्हाला सांगतो, दान देव काढून घेत नाही. म्हणून अनेक सेवक मी तुम्हाला सांगतो पापात जगतात तरी त्यांना कळत नाही की आम्ही पाप करतोय. का? कारण दान काम करतोय. संदेश देतात, चमत्कार भी होतात, रोग भी बरे होतात, चिन्ह चमत्कार भी करतात. त्यांना वाटतं अरे हे सगळं होतं याचा अर्थ आमच्यासोबत कोण आहे? देव. चुकून सुद्धा नाही. लक्षात घ्या, दान वेगळी गोष्ट आहे. दान एकदा देवाने दिलं तो परत घेत नाही. तुम्ही चर्च मध्ये दान टाकतात, परत मागतात का? मागतात. पास्टर मागच्या रविवारी 100 दिले होते, 50 परत करा, अडचण आली म्हणाल का? एवढं निर्लज्ज कोणीच नाही. दिलेलं दान आपण परत घेत. भिकाऱ्याला 10 रुपये दिले, पुढे नंतर भेटल्यावर परत 5 रुपये मागाल का? हे माझे 5 परत करा असं? अरे बोला नाही. त्याला देऊन टाकले आपण. काय केले? माझा परमेश्वर जेव्हा दान देतो ना, ते परत घेत नाही, ते देऊन टाकतो. आज सुद्धा अनेक परमेश्वराचे सेवक तुम्हाला मी सांगतो ज्यांच्या जीवनाद्वारे अद्भुत चिन्ह चमत्कार होत आहेत, दान आहेत त्यांच्या जीवनामध्ये, तरी वैयक्तिक जीवन पापामध्ये आहे. त्यांना वाटतं की काही नाही, परमेश्वर खुश आहे आमच्या जीवनाद्वारे. का? कारण चमत्कार होत आहे, अद्भुत कार्य होत आहे. अरे दान काम करतंय, देवाने कधीच सोडून दिलं नाही तुम्हाला. केवळ तुमचं दान काम करतंय. लक्षात घ्या. जर तुम्ही वचनाप्रमाणे नाही, जर तुम्ही परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे नाही, खरे उपासक, माझा परमेश्वर सेवकांना नाही ओळखत, माझा परमेश्वर अभिषिक्तांना नाही ओळखत, माझा परमेश्वर भविष्यवक्त्यांना नाही ओळखत, माझा परमेश्वर खऱ्या उपासकांना ओळखतो. हालेलुया. जे नित्य परमेश्वराची उपासना आणि त्याची आराधना करतात. हालेलुया, हालेलुया. देवाचे खरे आराधक आणि खरे उपासक बना. आमेन. मी तुम्हाला सांगतो हीच आपली ओळख आहे. हालेलुया. माझ्या वाट्याला जे येणार आहे ते एवढंच आहे. आमेन. माझा परमेश्वर एकाच गोष्टीत खुश असतो, जेव्हा मी त्याच्या चरणी बसतो. हालेलुया. जेव्हा मी त्याच्या चरणी बसतो, माझा प्रभू त्या गोष्टीची वाट पाहतो. मी स्टेजवर उभा राहतो ना, माझा देव त्या गोष्टीची वाट नाही पाहत, पण माझा प्रभू वाट पाहतो की हा जेव्हा सेवा संपून घरी येईल आणि जेव्हा मला वेळ देईल ना, ते 2 तास 3 तास जे असतील ना, माझा प्रभू त्या क्षणाची वाट पाहतो की माझा मुलगा, माझी मुलगी त्या ठिकाणी येऊन परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसते. आमेन. तिथं आम्ही भेटतो, तिथं आम्ही बोलतो, तिथं प्रभू माझ्याशी बोलतो, तिथं मी प्रभूशी बोलतो, तिथं मी त्याची आराधना करतो, तिथं आराधनेचा धूप त्याला सादर करतो. अरे हेच तर माझ्या परमेश्वराला पाहिजे आहे. आमेन. हालेलुया. घरामध्ये नवरा बायको राहतात, बायको नुसती कामं करत राहिली, नवऱ्याशी बोललीच नाही, नुसतं आणून दिलं खायला, परत नाश्ता पाहिजे नाश्ता, जेवण पाहिजे जेवण, हे केलं ते केलं, नंतर भांडेच घासत राहिली, धुनच धुत राहिली, नवऱ्यासोबत बोलतच नसेल, काय नवरा बायकोचे संबंध टिकतील का? टिकतील का? नाही. मग मला एक सांगा, खाण्यापिण्यापेक्षा अधिक महत्वाची गोष्ट काय? एकमेकांना काय देणं? भेट. बोला काय देणं? एकमेकांशी बोलणं, एकमेकांशी संगती करणं, एकमेकांचे विचार जाणून घेणं, एकमेकांच्या भावभावना ओळखून घेणं, हे खरं नातं आहे. नातं जोडण्यासाठी वस्तू नाही लागत, नातं जोडण्यासाठी मन लागतात. हालेलुया. नातं जोडण्यासाठी वेळ देणं गरजेचं आहे, नातं जोडण्यासाठी जवळ येणं गरजेचं आहे. परमेश्वरासोबत जर तुम्हाला नातं जोडायचं असेल ना, तर त्याच्यासाठी कामं करून तुम्ही नातं नाही जोडू शकत. त्या
परमेश्वरासोबत बसून तुम्ही त्याच्याशी नातं जोडू शकता. आमेन. देवाला वेळ द्या. माझा परमेश्वर तुमच्याकडून तीच गोष्ट मागतोय. हालेलुया, हालेलुया. म्हणून तर देवाचं वचन म्हणतं, ज्यावेळेस मार्था आणि मरियाने प्रभू येशू ख्रिस्ताला घरी बोलवलं, त्यावेळेस मार्था जी होती ती काय करत होती? येशू ख्रिस्तासाठी स्वयंपाक. मला काय करत होती? स्वयंपाक. मी अनेक ठिकाणी मीटिंगला जातो. मी बहिणींना आणि बऱ्याच लोकांना मी नेहमी विनंती करतो, आमच्यामुळे स्वयंपाकासाठी वचन मिस करू नका, देवाची भक्ती मिस करू नका. आम्हाला गरम करून खाऊ घाला, आम्ही खाऊन घेऊ. आमेन. कारण इथं आम्ही खाण्यासाठी नाही आलो, प्रभूची सेवा करण्यासाठी आलेलो आहे. आमेन. म्हणून तुम्ही देवाची भक्ती मिस करू नका. भले तुम्ही 2 तास अगोदर करून ठेवा, गरम करून आम्हाला खाऊ घाला, आम्ही खाऊन घेऊ. तो विषय, कारण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये येणं गरजेचं आहे. आमेन. मार्थेची सेवा नका निवडू. कोणाची सेवा निवडा? मरियेची. बोला, कोणाची? मार्था येशू ख्रिस्तासाठी सेवा करत होती. मार्था येशू ख्रिस्तासाठी स्वयंपाक करत होती. तिला वाटलं काय काय करू, चला चिकन टिक्का बी बनवू, चला मासे बी तळू, चला चपात्या बी करू, चला पुऱ्या बी तळू, चला गोडधोड पण काहीतरी बनवू. कारण कोण घरी आलाय? कोण घरी आलाय? येशू ख्रिस्त. मार्था येशूला तोंडच दाखवत नव्हती. पूर्ण वेळ कुठं होती? किचन मध्ये. बोला, कुठं होती? येशू विचार करायचा, हिने घरी तर बोलवलं पण अजून भेटायला सुद्धा आली, बोलायला सुद्धा आली नाही. काय करते ही? स्वयंपाक. बोला, काय करते? कोणासाठी? येशूसाठी. बोला, कोणासाठी? मरिया काय करत होती? मरिया काय करत होती? ज्या क्षणापासून येशू घरामध्ये आला, मरियेने तिची जागा सोडली. येशूच्या कुठं बसली होती? चरणाजवळ. कुठं बसली होती? आणि फक्त येशूकडे बघत तो काय बोलतोय ते ऐकत होती. आमेन. हालेलुया. अजिबात तिने जागा सोडली नाही. तुम्हाला माहितीये, मार्था आली येशू ख्रिस्ताकडे आणि म्हणते, माझ्या बहिणीला सांगा, सगळं काम माझ्यावर पडलेलं आहे, मी एकटी काम करते, तुम्ही काहीतरी बोला तिला. ती कामच करत नाही. तिला वाटलं येशू ख्रिस्त रागवत मरियेला, उठ ना ग, तुझ्या बहिणीला मदत कर. तिला वाटलं येशू ख्रिस्त माझ्या बाजूने बोलेल. येशू म्हणतो, मार्थे, तू नको त्या गोष्टीविषयी दगदग करतेस. एकाच गोष्टीचं अगत्य आहे, मरियेने चांगला वाटा निवडून घेतलेला आहे. बोला, मरियेने तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. हालेलुया. चांगला वाटा देवाच्या उपस्थितीमध्ये बसण्याचा आहे. चांगला वाटा येशूच्या चरणी बसण्याचा आहे. याच्यापेक्षा दुसरा चांगला वाटा नाहीये. लक्षात घ्या. मी एका देवाच्या दासाद्वारे ऐकलं होतं, 3 गोष्टी महत्वाच्या आयुष्यामध्ये. सगळ्यात प्रथम स्थान देवाचं असलं पाहिजे. बोला, कोणाचं असलं पाहिजे? दुसरं स्थान तुमच्या परिवाराचं असलं पाहिजे. कोणाचं असलं पाहिजे? आणि तिसऱ्या स्थानावर सेवा आहे. कितव्या स्थानावर? तिसऱ्या स्थानावर. मनुष्याला वाटतं सेवा करतोय आम्ही म्हणून देव खुश होईल. बिलकुल नाही. परमेश्वर पहिली गोष्ट, देव खुश तेव्हा होतो जेव्हा तुम्ही देवाला वेळ देता. आमेन. आज अनेक सेवक मी तुम्हाला सांगतो की जे सेवा करतायत पण प्रार्थना करत नाही, प्रार्थनेला वेळ देत नाही, म्हणून परीक्षेमध्ये पडतात, म्हणून पापामध्ये पडतात. म्हणून त्या ठिकाणी आज सैतान त्यांना पापात आणि परीक्षेत पाडतोय. का? कारण रात्र दिवस पळत फिरत होते. सेवा करतात, इकडे जाऊ तिकडे जाऊ, येणे बोलवलं त्याने करा, सेवा करा. मी सेवा करू नका असं म्हणत नाहीये, पण तुमच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे की तुम्ही पहिल्यांदा कोणाच्या चरणी बसलं पाहिजे? कोणाला वेळ दिला पाहिजे? देवाला. आमेन. हा चांगला वाटा आहे जो तुम्ही निवडून घ्यायचा आहे. आमेन. हे खरे उपासक आहे जे नेहमी परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसतात. आमेन. म्हणून येशूने म्हटलं की मरियेने चांगला वाटा निवडून घेतलेला आहे. हालेलुया. मी नेहमी म्हणतो, मोठमोठ्या मिटिंगा करतात ना, बिचारे स्वयंपाक करणारे तिकडे स्वयंपाक करत राहतात, इकडे मिटिंग चालू असते. देव मंडळीचे वडील लोक, पास्टर लोक, मंडळीचे जेवढे आगेवान आहेत त्यांना मी सांगतो, हे खापर तुमच्या डोक्यावर फुटेल. ज्या दिवशी न्यायाच्या दिवशी प्रभू येशू ख्रिस्त आला, त्यांना म्हटलं, का रे तुम्ही काय केलं माझ्यासाठी? ते म्हणतील, प्रभू 1000 लोकांचा स्वयंपाक केला, 500 लोकांचा स्वयंपाक केला. येशू म्हणेल, तुम्हाला वेळ दिला? ते म्हणतील, कुठं? पास्टरांनी सांगितलं होतं स्वयंपाक करा, आम्ही वेळ नाही देऊ शकलो. मग सांगा खापर कोणावर फुटेल? स्वयंपाकाचं काम कोणी लावलं? आपण. वडील लोक, आगेवान लोक, कमिटीचे लोक, त्यांना आपण. अरे मी म्हणतो गरम करून खाऊ घाला, त्यांना पण बसायला संधी द्या. आमेन. कारण चांगला वाटा देवाच्या उपस्थितीमध्ये बसणं आहे. आमेन. देवाच्या उपस्थितीमध्ये बसणं हा सगळ्यात उत्तम वाटा आहे. बाकी तुम्ही काय करतात ना, माझा परमेश्वर त्याच्याने खुश होत नाही. माझा परमेश्वर म्हणतो मरियेने चांगला वाटा निवडून घेतलेला आहे. तेच खरी आराधना आणि तीच खरी उपासना आहे. आमेन. हालेलुया. देवाची इच्छा हीच आहे की तुम्ही त्याला वेळ द्या.
तुम्ही त्याच्या उपस्थितीमध्ये बसा. तुम्ही प्रथम स्थान परमेश्वराला द्यावं. हा क्रम तुमच्या जीवनामध्ये असला पाहिजे. मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस अशा रीतीने तुम्ही जगाल, मग तुम्ही सेवा करा, तुम्ही देवासाठी पळा, सगळ्या गोष्टी आशीर्वादित होतील. आमेन. तुम्हाला सैतान पाडू शकणार आणि देव सुद्धा तुम्हाला कधी सोडणार. माझा परमेश्वर नेहमी तुम्हाला ओळखत राहील. हालेलुया. माझा परमेश्वर. म्हणून तर देवाचं वचन म्हणतं ना, प्रभूचं वचन काय म्हणतं, शेवटच्या दिवशी अनेक लोक येऊन मला म्हणतील की प्रभूजी, आम्ही तुझ्या नावाने काय काढली, भूते काढली, तुझ्या नावाने रोग बरे केले, तुझ्या नावाने चिन्ह चमत्कार केले. येशू म्हणतो, मी तुम्हाला ओळखत नाही. आपण कोणाला ओळखत नाही मला सांगा? ओळख कोणाशी नसते आपली. समजा मी संबुदादांना ओळखतो, मी मॉन्टू ब्रदरला ओळखतो, इथे वडील बसलेले रायपूरचे त्यांना मी ओळखतो, वसंत पास्टरांना मी ओळखतो. या लोकांना मी का ओळखतो? कारण आम्ही नेहमी काय होतो, एकमेकांना भेटतो. बोला, नेहमी एकमेकांना काय करतो आम्ही. पण ज्या लोकांना मी ओळखत नाही, का ओळखत नाही? कारण अजून आपण एकमेकांना भेटलेलो, एकमेकांशी बोललेलो नाही. तुम्हाला माहिती, सोपी गोष्ट आहे, देव त्यांना ओळखतो जे त्याला भेटतात. हालेलुया. परमेश्वर त्यांना ओळखतो जे त्याला भेटतात. अरे मला एक सांगा ना, मी वसंत पास्टरांना चांगलं ओळखतो, पण ह्या मंडळीमध्ये स्वयंपाक कोण करते त्यांना मी ओळखतो का? कारण त्यांचा आणि माझा संबंध येत नाही. विचार करा, आपण सेवाच करतोय, आपण सेवेचं कामच करतोय, पण तरी सुद्धा मनुष्य म्हणून सुद्धा मी ओळखत नाही. मी त्या लोकांना ओळखतो जे आत्मिक संगतीमध्ये नेहमी सोबत असतात. मग विचार करा, देव कोणाला ओळखेल? तुम्ही देवासाठी पळत फिरत असाल, परमेश्वर नाही ओळखणार. पण जेव्हा तुम्ही देवासोबत बसाल, परमेश्वर तुम्हाला ओळखायला लागेल. हालेलुया. आज प्राधान्य ते आहे प्रियांनो, सेवा करा, प्रभूसाठी झटा, प्रभूसाठी पळा, प्रभूसाठी जे करायचंय ते करा, पण सर्वात प्रथम देवाच्या सानिध्यामध्ये बसा. आमेन. मी तुम्हाला सांगतो, सैतान तुम्हाला पाडू शकणार नाही. सैतान तुम्हाला पाडू शकणार नाही. त्याच मेंढराला सैतान पकडतो जे कळपापासून दूर जातं, जे मेंढपाळाच्या नजरेपासून दूर जातं. लक्षात घ्या. पण जे मेंढपाळाच्या नजरेसमोर आहे ना, त्याला सैतान काही करू शकत, तो लांडगा काही करू शकत नाही. देवाच्या नजरेसमोर राहा. आमेन. म्हणून येशू म्हणतो, शेवटच्या दिवशी अशी अनेक लोक येतील, म्हणतील आम्ही हे केलं ते केलं. प्रभू म्हणतो, मला तुमची कधीच ओळख, कारण तू कधी मला वेळ दिलाच नाही, तू कधी प्रार्थना केलीच नाही, तू कधी उपवासात बसलाच नाही, तू तासन तास गुडघ्यावर बसलाच नाही. खऱ्या सेवकाला कसं ओळखायचं मी तुम्हाला सांगतो, नीट लक्ष द्या. कपड्यांवरून नका ओळखू, त्याने कोणते ड्रेस घातलेले आहे त्याच्यावरून नका ओळखू, त्याच्या हेअरस्टाईल वरून, त्याच्या राहणीमानावरून, त्याच्या बोलण्यावरून, त्याच्या दानावरून त्याला नका ओळखू. ज्या सेवकाचे गुडघे काळे झालेले आहेत ना, समजून घ्यायचं तो परमेश्वराचा दास आहे. आमेन. हा, डाग दिसले पाहिजे इथं गुडघ्यांना, इथं पायांना, समजून घ्यायचं की तो परमेश्वराचा खरा सच्चा सेवक आहे. हालेलुया. त्याला परमेश्वर ओळखतो. अन्यथा तुम्हाला माहितीये, ही सेवकाची खून आहे. आमेन. ही सेवकाची काय आहे? खून आहे. की तुमच्या गुडघ्यांवर डाग दिसले पाहिजे की तुम्ही किती गुडघ्यांवर प्रार्थना करतात. तुमचे हे पाय सोलले गेले पाहिजे, त्याच्यावर करता तुम्ही किती वेळ प्रार्थना करतात. हालेलुया. आता जर मी सांगितलं ना, चला गुडघ्यावर बसा, कोण जास्त वेळ बसतं बरं? लगेच कळून जाईल कोणाची प्रार्थना किती आहे. लगेच कळून जाईल. आत्मिक जीवन पायांवरचं नाही, गुडघ्यांवरचं जीवन आहे. बोला, कुठलं जीवन आहे? गुडघ्यांवरचं. हालेलुया. ज्यांना गुडघ्यावर प्रार्थनेची सवय आहे ना, समजून घ्यायचं तो देवाच्या उपस्थितीमध्ये बसणारा व्यक्ती आहे. आमेन. हालेलुया. मी एका देवाच्या दासाद्वारे ऐकलं होतं, त्याने फार सुंदर सांगितलं होतं की जो परमेश्वराचा सेवक जास्त वेळ देवाच्या समोर गुडघ्यावर बसतो, तो जगातल्या कोणत्याही माणसासमोर उभा राहू शकतो. हालेलुया. समजतं मी काय सांगतोय? जो देवाचा दास नित्य देवासमोर गुडघ्यावर बसतो, तो जगातल्या कोणत्याही व्यक्तीसमोर उभा राहू शकतो. हालेलुया. तर तुम्हाला कोणीच उभं करणार नाही. मी तुम्हाला सांगतो, तोच व्यक्ती देवाची वाणी प्रगट करू शकतो, तोच व्यक्ती सरळ बोलू शकतो, तोच व्यक्ती उभा राहू शकतो. मग भले राजा असो का कोणी असो, तो घाबरणार नाही, कारण तो जिवंत देवाच्या समोर बसणार आहे. एलिया नाही घाबरायचा अहवाला, कारण एलियाला माहिती होतं माझा परमेश्वर माझ्या सोबत आहे. हालेलुया. इस्बेलीला एलिया नाही घाबरला. इस्बेल राणी त्याला मारायला शोधत होती, अहाब राजा त्याला मारायला शोधत होता, पण एलिया तिशबी त्याला चांगलं माहिती होतं जिवंत देवाच्या उपस्थितीत
करणारा मी व्यक्ती आहे. आमेन. जेव्हा एलियाला बोलवायसाठी त्या ठिकाणी काही सरदारांना आणि सैनिकांना पाठवलं गेलं, शताधिपतीला पाठवलं गेलं, एलिया काय म्हणतो, मस्त बसलेला होता त्याच्या आसनावर एलिया वर, आणि ते शताधिपती 100 सैनिक घेऊन आले. एलिया म्हणतो, जर मी जिवंत देवाचा सेवक असेल तर आत्ताच्या आत्ता स्वर्गातून अग्नी उतरावी आणि यांच्यावर पडावी. काय झालं? एका क्षणात अग्नी उतरली आणि 100च्या 100 सैनिक शताधिपती सैनिक मरून गेले. मेले की नाही? मेले की नाही? कुठून आला एवढा कॉन्फिडन्स? कुठून आला एवढा आत्मविश्वास? त्याला माहिती होतं मी कोणासोबत बसतो, कोणासोबत बसतो. राजाची माझी ओळख नाहीये, कोणा सेनापतीशी माझी ओळख नाहीये, कोणा शताधिपतीशी माझी ओळख नाहीये. माझी ओळख सेनाधीश परमेश्वरासोबत आहे. आमेन. दुसऱ्यांदा परत शताधिपती आणि 100 सैनिक पाठवले. परत तो तसाच बसलेला होता. परत त्याने म्हटलं, जर मी जिवंत देवाचा दास असेल परत एकदा स्वर्गातून अग्नी उतरेल आणि यांना भस्म करून टाकेल. लगेच नाही, 200 अशाच बसल्या बसल्या मारून टाकले त्याने. विचार करा, लय डेंजर होता एलिया. हालेलुया. तुम्ही जेवढे देवाच्या सोबत बसणारे व्हाल ना तेवढे खतरनाक होऊन जाल. मी तुम्हाला सांगतो. समजते मी काय सांगतोय? तुम्ही जेवढे, जो व्यक्ती देवाच्या जितका जवळ असतो ना तो जगासाठी तेवढा खतरनाक असतो. हा, मी तुम्हाला सांगतो, खूप खतरनाक असतो. त्याला फार भिवून वागायचं. का? कारण देव त्याच्या सोबत असतो. आमेन. आणि ज्याच्या सोबत देव राहतो त्याचं कोणीच काही करू शकत नाही. आमेन. हा, नीट लक्ष द्या. तुम्ही बायबल मध्ये वाचा प्रियांनो, खूप अद्भुत आहे आपला परमेश्वर. तो इतका विश्वास योग्य आहे ना, तो त्याच्या दासांना सुद्धा आहे ना तोच शिक्षा करतो, दुसऱ्याला हात लावू देत. योना चुकला, शिक्षा कोणी केली? कोणी केली? देवाने. मासा तयार केला. काय तयार केला? मासा. त्या माशाला सांगितलं, याला काय कर, गिळून टाक, पण पचवायचं नाही. बिचारा मासा अपचन झालेलं पोट घेऊन पूर्ण समुद्रात फिरत होता. कारण त्याला देवाने सांगितलं होतं याला पचवायचं नाही. मासा टेन्शन मध्ये. मासा खुश नव्हता त्याला खाऊन, कारण त्याला माहिती पोट भरलं नाही, उलट पोटात त्रास सुरू झालाय. का? कारण याला पचवायला नाही लावलंय देवाने. हालेलुया. हालेलुया. ज्या परमेश्वराचा सेवक असतो ना, जो देवाच्या उपस्थितीमध्ये बसणारा असतो ना, त्याला शिक्षा सुद्धा कोण करतो? देवच करतो. दुसऱ्याला हात लावू येत नाही. माशाला सांगितलं याला गिळून टाक आणि तोपर्यंत समुद्रात फिरव जोपर्यंत हा सुधरत नाही. 3 दिवस माशाच्या पोटामध्ये योनाने काय केली? काय केली? देवाची प्रार्थना. जहाजेमध्ये काय करत होता? जेव्हा जहाजेत होता तेव्हा काय करत होता योना? झोपला होता. गाढ झोपला होता. आणि आता पोटात काय करतोय? पोटात काय करतोय? जर जहाजेत प्रार्थना केली असती तर पोटात गेला असता का? मग प्रार्थना कुठं करा? जहाजेत का पोटात? अनेक देवाचे दास केव्हा प्रार्थना करतात? जेव्हा कशात जातात? माशाच्या. बोला, माशाच्या. मग सुस्त प्रार्थना करायला बिलकुल नाही. प्रार्थना तिथं करा जेव्हा तुम्ही बाहेर आहात. आमेन. अनुकूल समयी प्रार्थना करा. मी तुम्हाला सांगतो, तुम्ही परीक्षेत पडणार नाही. परमेश्वर तुम्हाला शिक्षा करणार नाही. परमेश्वर तुम्हाला फटके देणार नाही. तुम्हाला मी सांगतो, प्रार्थनेचं जीवन ठेवा. परमेश्वर तुम्हाला परीक्षेत पडू देणार नाही. योना प्रार्थना करत होता. जेव्हा सुधारला असं देवाला वाटलं, माशाला देवाने सांगितलं, आता याला जाऊन काय कर? योनाला जाऊन काय कर? ओकून काढ. काय कर? ओकून काढ. कुठं ओकलं माशाने? कुठं ओकलं? असा जात नव्हता ना जहाजामध्ये बसून निनवेला. आता कशात बसून गेला निनवेला? माशाच्या पोटात गेला. तिथंच. हालेलुया. जो देवाचा खरा दास असतो ना, तो कितीही चुकला ना, देव त्याला माशाच्या पोटात बसून परत तिथंच घेऊन जाईल. सुट्टीच नाहीये. मरेपर्यंत सुट्टी नाही. तुला तिथंच घेऊन जाईल. तू कितीही काय करशील तरी सुद्धा, कारण परमेश्वर कधी सोडत नाही. पण जो देव ज्याला ओळखतच नाही ना, आणि जो देवाच्या सानिध्यात बसतच नाही ना, परमेश्वर त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. मला काय करतो? दुर्लक्ष करतो. तुम्हाला माहिती, आज असे अनेक सेवक आहेत, असे अनेक सेवक आहेत जगामध्ये. तुम्ही बघाल ना, त्यांचं राहणीमान, त्यांचं वागणं, पैशासाठी सेवा, या सगळ्या गोष्टी आपण विचार करतो की प्रभू यांना एवढं का देतोय, एवढे हे आशीर्वादित आहेत. सगळ्यांना वाटतं की हे पैसे खातायत, असं करतायत, तसं करतायत, तरी सुद्धा चमत्कार होत आहेत. मी तुम्हाला सांगतो, हे ते लोक आहेत ज्यांच्याकडे देवाने दुर्लक्ष केलेलं आहे. बोला, काय केलेलं आहे? ज्यांना देव ओळखत नाही, आणि ज्यांना तो ओळखत नाही ना, त्यांच्याकडे तो दुर्लक्ष करतो. कारण त्याला माहिती आहे शेवटच्या दिवशी मी यांचा काय करेल?
न्याय. त्या लोकांसारखा ज्यांना तू ओळखत नाही. त्यावेळेस येशू त्यांना तेच म्हणेल की अरे दुराचार करणाऱ्यांनो, माझ्या नजरेपासून दूर व्हा, कारण मी तुम्हाला कधीच ओळखत नाही. समजतं मी काय सांगतोय? म्हणून आज देवाने सोडून दिलेले त्यांच्या पद्धतीने त्यांना. कमवा पैसे किती कमवायचे ते, छापा पैसे किती छापायचे ते, किती लुटायचे लोकांना लुटा. मी तुमच्याकडे दुर्लक्ष केलंय, कारण तुमचा समय नेमलेला आहे. नीट लक्ष द्या. पण जो देवाच्या उपस्थितीत बसणारा दास असतो, तो जर थोडाही चुकला ना, फटका भेटल्याशिवाय राहत नाही. देव त्याला सरळ केल्याशिवाय राहत नाही. लगेच उत्तर भेटत, लगेच फटका भेट. अनेकदा आम्ही अनुभव केला आहे. हालेलुया. अनेकदा अनुभव केलेला आहे. देवाचे फटके साधे नाही राहत, लक्षात घ्या. मी तर म्हणतो असा अनुभव कोणाला येऊच नाही. कारण परमेश्वर जेव्हा आपला माणसाचा हात एवढा लागतो, विचार करा देवाचा कसा लागत असेल. खायचाय? अरे खायचाय का? नाही ना. विचार करा, देवाचा हात जर पडला तर माणसाची काय अवस्था होत असेल. मी तुम्हाला सांगतो, पण तरी सुद्धा देव ज्याला शिक्षा करतो, कोणाला शिक्षा करतो वचन म्हणतं? देव कोणाला शिक्षा करतो? ज्याच्यावर तो प्रेम करतो. आमेन. आणि प्रेम आपण कोणावर करतो? ज्याला आपण ओळखतो. बोला, ज्याला आपण ज्याला ओळखतच नाही त्याच्यावर प्रेम कराल का? नाही. देव ज्याला ओळखतो त्याच्यावर प्रेम करतो, आणि ज्याच्यावर प्रेम करतो त्याला तो फटके मारतो. आमेन. हालेलुया. खरे उपासक बना. आमेन. देवाच्या उपस्थितीमध्ये बसा, देवाच्या चरणी बसा. मी तुम्हाला सांगतो, ज्या वेळेस तुम्ही खरे उपासक बनाल ना, त्यावेळेस तुम्ही फक्त आणि फक्त देवासाठी चर्चला या. बोला, कोणासाठी याल? शिंदे सरांसाठी? प्रचारकांचं नाव ऐकून बिलकुल मीटिंगला नाही जायचं. कोणासाठी जायचं? देवासाठी. मी मनुष्य आहे, माती आहे. हालेलुया. मी तुम्हाला ओळखत सुद्धा नाही, पण माझा देव तुम्हाला ओळखतो. आमेन. हालेलुया. हा प्रियानो, आम्ही पुण्याकडे पण सेवेला जातो ना, बऱ्याचदा शिंदे सर येणार आहेत, तर आमची सगळी मंडळी एकत्र जमते. न येणारे सगळे अमावस्या पौर्णिमेवाले सगळे तिथे दिसतात. मी त्यांना एकच म्हणतो, काय वाटतं तुम्हाला, हा काय भंडारा आहे? विदर्भी लोकांचा भंडारा असतो, माहिती का तुम्हाला? 8 दिवस 7 दिवसाचा सप्ताह असतो. शेवटच्या दिवशी काय असतो? भंडारा. भंडाऱ्याच्या दिवशी सगळी पब्लिक गोळा होतो. आपल्या ख्रिस्ती लोकांचं पण तसंच. आपण असेच भंडाऱ्यासारखे एकत्र गोळा होतो. माणसासाठी येतो आपण, देवासाठी येत नाही. 3 दिवसाची मीटिंग ठेवा. सगळ्यात जास्त गर्दी कधी असते? सगळ्यात जास्त गर्दी कधी असते? शेवटच्या दिवशी. का बरं? पहिल्या दिवशी देव नव्हता का? दुसऱ्या दिवशी नव्हता, मग तिसऱ्या दिवशी का? असं वाटतं आपल्याला जाता जाता शेवटचा आशीर्वाद घेऊन जा. पहिल्या दिवशी टाइम नव्हता, दुसऱ्या दिवशी बाजाराला गेलेलो होतो, आता तिसरा दिवस शेवटचा आहे ना, मग आशीर्वाद जायला नको, म्हणून तिसऱ्या दिवशी गर्दी करतो आणि तिथे येऊन बसतो. आपल्याला वाटतं आता देव मला काय देईल? काहीच भेटणार नाही, कारण देवाला माहिती आहे खरे उपासक नाही. हालेलुया. हालेलुया. इकडे बघा, माझा मित्र आहे, चेन्नईला राहतो. कुठे राहतो? हा, तो तिकडचाच आहे प्रॉपर. आता सध्या तो बँगलोरला राहतो. सुरेश सेल्वराज नाव आहे त्याचं. इथं दैवेलला होता इंजिनियर म्हणून. अनेक वर्षांपासून ओळख आहे आमची. त्याचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. तो इथं जेव्हा आला ना, त्याला हिंदी भाषा येत नव्हती. कोणती भाषा येत नव्हती? कारण तो तमिळ बोलायचा आणि इंग्लिश यायची त्याला, पण हिंदी अजिबात नाही यायची. मराठी हिंदी वाचता पण नाही येत त्याला. जेव्हा तो पिंपळनेरला आम्हाला भेटायला यायचा ना, तर बसने दैवेलला जायचा. बसला तिथं नाव आपलं मराठी केलेलं असतं ना, तर त्याला वाचता नाही यायचं. मस्त इनबिन केलेला इंजिनियर माणूस. इंग्लिश आणि तमिळ चांगली जमती, पण मराठी हिंदी वाचता येत. मस्त असं इनबिन करून त्या ठिकाणी बस स्टॉपवर जायचा आणि दुसऱ्याला विचारायचा, हे नाव काय असं? लोक त्याच्याकडे बघायचे, चांगला दिसतोय, शिकलेला सवरलेला, आणि नाव वाचता येत नाही. त्या बिचाराची परिस्थितीच होती, कारण त्याला हिंदी जमत. नवीन जेव्हा तो तिथं आला होता दैवेलला, त्यावेळेस त्याला हिंदी येत नव्हती. तर तो हॉटेलमध्ये गेला, त्याला एकाच भाजीचं नाव माहिती होतं, शेवभाजी. कोणती भाजी? त्याला दुसरी काय म्हणतात, वांगे कशाला म्हणतात आणि बटाटे कशाला म्हणतात, ते शब्द हिंदी मराठीतले माहितीच नव्हते. तर 8 दिवस शेवभाजी खात होता. किती दिवस? 8 दिवस. 8व्या दिवशी शेवटी हॉटेलवाल्याने त्याला विचारलं,
की ब्रदर तुम्हाला एवढी शेवभाजी का बरं आवडते ना? तो म्हटला मला दुसरं नावच माहिती नाही. दुसरी कोणती भाजी इथं भेटती त्याचं नावच मला माहिती नाही, म्हणून नाईलाज असतो कोणती भाजी खातोय? शेवभाजी. समजते? याचं उदाहरण मी तुम्हाला सांगतो. तो असा व्यक्ती की तो मराठी समजो न समजो, हिंदी समजो न समजो, रविवार आला जवळ जे चर्च असेल भले ते मावची भाषेतलं बी राहिलं तरी तो जमून नसेल, एक शब्द सुद्धा समजला नाही तरी चालेल, पण त्याला माहिती इथं कोण आहे, इथं कोण आहे. तेवढीच आराधना आनंदाने करेल, तेवढीच उपासना प्रभू मध्ये तेवढाच आनंद करेल, विश्वास ठेवेल की माझ्या सोबत कोण आहे. एक रविवार कधी बुडवत नाही तो, एक रविवार नाही. जर्मनीला गेला होता. कोणत्या देशामध्ये? जर्मनी या देशामध्ये गेला होता. ज्यावेळेस तो पहिल्यांदा जर्मनीला गेला, डच भाषा आहे तिथं, इंग्लिश नाही चालत. जर्मनीमध्ये डच लँग्वेज चालते जी आपल्याला कळत नाही. जेव्हा तो तिथं गेला, रविवार आला. कोणता वार आला? आता तिथं जायचं तर कुठं जायचं? चर्चला. तर डच लँग्वेजचे चर्चेस होते. तरी त्याने विचार केला, टॅक्सी घेतली आणि टॅक्सीला सांगितलं की मला चर्चला नेऊन सोड. टॅक्सी मला त्याला घेऊन गेला चर्चला. डच लँग्वेजचं चर्च होतं. आनंदाने भक्ती केली. एक शब्द पण कळला पण तरी खुश होता की मी देवाची आज्ञा पाळली, आज मी चर्च केलं. आमेन. दुसरा रविवार आला, जर्मनीमध्ये दुसरा रविवार आला. परत त्याने विचार केला आपण त्या चर्च मध्ये जाऊ. त्याने टॅक्सी थांबवली आणि जशी टॅक्सी थांबवली तो बसला. तो टॅक्सी ड्रायव्हर तमिळनाडचा होता. कुठला होता? चेन्नईचा होता. हालेलुया. जर्मनीमध्ये राहायचा. नेमकी ती टॅक्सी तमिळवाल्याचीच त्याला सापडली. हालेलुया. आता साहजिक आपल्या भाषेतला व्यक्ती भेटला, तो खुश होऊन गेला. त्यांनी मस्त आडू 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 चालून गेले ते दोघं. त्यांनी विचारलं की कुठं चालले म्हणे तुम्ही? म्हणे मी चर्चला चाललो. म्हणे कोणत्या? म्हणे इथं एक चर्च आहे, मागच्या रविवारी मी गेलो होतो. आणि तिथं कशाला जातात? म्हणे आपल्याच भाषेतलं चर्च इथं जवळच आहे म्हणे. हालेलुया. दुसऱ्या रविवारी देवाने त्याच्याच भाषेतलं चर्च जर्मनी देशामध्ये त्याला दिलं. आमेन. का माहिती का? कारण देवाला माहिती हा माझा सच्चा उपासक आहे. मला काय माझा सच्चा उपासक. इथं आपण तोंड बघून भक्तीला जातो, संस्था बघून मिटिंगला जातो. आमची एरिया मिटिंग. वा रे तुमची एरिया मिटिंग. तुमची एरिया मिटिंग. तिथं तुमचा एरिया चालणार आहे का? ही आपली नाही, ही त्यांची एरिया मिटिंग आहे. येऊ दे येशू ख्रिस्ता. तुमच्या एरियामध्ये तुम्ही तिथंच बसा. एरिया करू नका. सगळा एरिया कोणाचा आहे? तुम्ही तुमचे वाटे पाडू नका. हालेलुया. फिलाडेल्फियाची एरिया असेल ना, सगळ्यांनी जा. इंडियन नॅशनलची असेल सगळ्यांनी जा. कलवरीची असेल सगळ्यांनी जा. कारण एरिया तुमचा नाही, एरिया माझ्या देवाचा आहे. हालेलुया. आणि जेव्हा तुम्ही म्हणाल आमची एरिया, तर परमेश्वर तुझ्याच एरियात राहा, वर मी घेणार. हालेलुया. हे सच्चे उपासक नाही आहेत, लक्षात घ्या. ज्यांनी आपापले एरिया वाटून घेतलेले. एरिया तुम्ही वाटू नका. माझ्या देवाने एरिया वाटला नाही, तुम्ही कोणाला एरिया वाटणार? हालेलुया. अशी गर्दी, अशी गर्दी, पण एक दुसऱ्या मिनिस्ट्रीचा दिसत नाही. सगळे आपलेच, आपला एरिया आहे. हाताचे काम धंदे सोडून जातील एरिया मिटिंग. आणि दुसऱ्याची राहू द्या, जवळच गावात जरी असली तरी जाणार नाही. आपली थोडी, आपल्या संस्थेची वार कोणता येशू आहे तिथं? दुसरा, दुसऱ्या एरियाचा दुसरा येशू आहे का? अरे बोला, सांगा खरे उपासक आहेत का खोटे उपासक आहेत? हा बोला. तोंड पाहून जाणारे, संस्था पाहून जाणारे, चर्च पाहून जाणारे, सेवक पाहून जाणारे हे खरे उपासक नाहीयेत, लक्षात घ्या. जे केवळ देवाकडे पाहून जातात ना, ते सच्चे उपासक आहेत. आमेन. त्यांना नाही फरक पडत संस्था कोणती आहे. अरे ही व्यवस्था आहे, या व्यवस्थेच्या अधीन राहा. आमेन. आपलं चर्च सोडू नका, आपल्या जबाबदाऱ्या सोडू नका, आपल्या सेवकाच्या अधीन राहा. ही व्यवस्था आहे. व्यवस्थेला सोडावं असं मी म्हणत नाहीये, पण देवाचे वाटे पाडू नका, परमेश्वराचे वाटे पाडू नका. जिथं मीटिंग आहे, जिथं देवाचे दास आहेत, जिथं परमेश्वराची आराधना आहे, जसं दावीद म्हणतो की कोणीतरी मला म्हटलं चला आपण देवाच्या घराकडे जाऊ, मला आनंद झाला तो म्हणतो. हालेलुया. जब किसी ने मुझसे कहा चलो प्रभु के भवन को चले, तो मेरा मन आनंदित हुआ. हालेलुया. बस हा आनंद आपल्या जीवनामध्ये असला पाहिजे. आमेन. मी कुठेही मला बोलवलं ना तरी मी त्याच आनंदाने जातो, कारण मला माहिती हे सगळे बॅनर इथंच राहतील, फक्त मंडळी उचलली जाईल. आमेन.
हालेलुया. मी कोणत्याच संस्थेसाठी सेवा करत नाही, मी केवळ माझ्या प्रभू येशू ख्रिस्तासाठी सेवा करतो. हालेलुया. आमच्याकडे मिनिस्ट्री आहे, आमचं स्वतःचं रजिस्ट्रेशन आहे. आम्ही ज्या पुणे भागात सेवा करतो, जिथं 3 मंडळे आहेत, ठाण्याला मंडळी, आमच्या पुण्यातल्या मंडळीतल्या लोकांना विचारा की तुमची मिनिस्ट्री कोणती आहे, तुमची संस्था कोणती आहे, कोणालाच नाव सांगता येणार नाही. कारण कधीच आम्ही मिनिस्ट्रीचं बॅनर लावत नाही. कारण आम्हाला माहितीये मिनिस्ट्रीचे नाव यांना कशाला सांगायचे, यांना येशूच काफी आहे. हालेलुया. कोण काफी आहे? उद्धार करणारा तोच आहे. एकच नाव जे स्वर्गात आणि पृथ्वीवर दिलं गेलेलं आहे, ते कोणत्या मिनिस्ट्रीचं नाही, कोणत्या संस्थेचं नाही, कोणत्या सेवकाचं नाही, केवळ येशूचं आहे. हालेलुया. त्या एकाच नावापुढे बायबल देवाचं वचन म्हणतं की हर एक घुटना टेकला जाईल, हर एक जीवा कबूल करेल की येशू हाच प्रभू आहे. आमेन. खरे उपासक. हालेलुया. जे वाटा पाडत, जे तुझं माझं करत, जे याचं त्याचं करत, सगळं आमचं आहे. आमेन. देवाची मंडळी जी केवळ त्याच्यासाठी एकत्र. हालेलुया. आता तुम्हीच घरी जाऊन विचार करायचा, आपण कोणत्या कॅटेगरीत बसतो, खऱ्या का खोट्या? कोणासाठी यायचं? बोला बोला, कोणासाठी? एकदा एक तरुण मुलगा बसलेला होता चर्च मध्ये आणि देवाचे दास वचन सांगत होते. तो तरुण मुलगा रागात होता. मीटिंग संपली आणि तो तरुण मुलगा उठून आला आणि पास्टरांना बोलला, पास्टर पुढच्या रविवारपासून मी चर्चला येणार नाही. पास्टर म्हटले, बेटा काय झालं? तो म्हणे, नाही, या मंडळीतले लोक जे आहेत ना, माझ्या पाठीमागे माझी निंदा करतात, माझ्या विरोधामध्ये बोलतात, मला बघून हसतात आणि मी हे नेहमी दर रविवारी पाहतो आणि मला ते आवडत नाही. मी पुढच्या रविवारपासून या चर्चमध्ये येणार नाही. पास्टरांनी म्हटलं, ठीक आहे, तू काही येऊ नको, पण जाता जाता माझं एक काम कर. मला काय बोलले पास्टर? जाता जाता माझं एक काम. म्हणे चालेल. काय काम? म्हणे हा ग्लास घे. एक ग्लास होता पाण्याचा. काय होता? पाण्याचा ग्लास. पास्टरांनी फुल भरला पाण्याने आणि पास्टरांनी सांगितलं, हा जो ग्लास आहे ना, हा ग्लास घेऊन चर्चच्या बाहेर 3 राऊंड मार. किती राऊंड मार? 3. पण पाण्याचा एक थेंब पण खाली सांडायला नको. ग्लास फुल भरलेला होता. समजतंय तुम्हाला? पास्टरांनी सांगितलं, जाता जाता एकच काम कर, एवढं काम केलं का निघून जा, नंतर येऊ पण नको इथं, की पाण्याचा एक थेंब सुद्धा ग्लास मधून सांडायला नको. तो म्हटलं, ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून मी तुमची शेवटची इच्छा पूर्ण करतो. त्याने तो ग्लास घेतला आणि खूप सांभाळून चालायला लागला, कारण थेंब सुद्धा खाली पडायला. त्याचं सगळं लक्ष कोणाकडे होतं? ग्लासकडे. मला कोणाकडे होतं? एक एक पाऊल जपून चालत होता. चर्चच्या बाहेर निघाला, चर्च सुटलेलं होतं, लोक इकडे तिकडे उभे होते, त्याच्याकडे बघत होते, पण त्याचं लक्ष कोणाकडे होतं? ग्लासाकडे. तो कुठंच लक्ष न देता हळू चालत होता. पहिला राऊंड त्याने कंप्लीट केला. चर्चच्या आजूबाजूला इकडे तिकडे पाहिलं, पाण्याचा एक थेंब सुद्धा सांडला नाही. परत दुसरा राऊंड कंप्लीट केला, पाण्याचा एक थेंब सुद्धा सांडला. परत तिसरा राऊंड कंप्लीट केला, एक थेंब सुद्धा सांडू दिला नाही. आणि पास्टरकडे आला आणि पास्टरना म्हटलं, पास्टर तुम्ही दिलेलं काम पूर्ण केलं, एक थेंब पण सांडलेला नाही, आता मी जाऊ का? पास्टर त्याला बोलले, जेव्हा तू पाणी घेऊन फिरत होता बाहेर कोण कोण उभं होतं? तो म्हणे, माझं लक्ष नाही, कारण माझं लक्ष कोणाकडे होतं? बरं, कोण काय गप्पा करत होतं? तो म्हणे, माझं लक्ष नाही, कारण माझं लक्ष कोणाकडे होतं? हा. बरं, कोण पाहून तुला हसलं? तो म्हणे, मी कोणाकडे पाहिले नाही, कारण माझं लक्ष कोणाकडे होतं? बाहेर कोण उभं होतं, कोण गप्पा करत होतं, कोण मला पाहून हसत होतं, माझं कोणाकडेच लक्ष नव्हतं, कारण माझं लक्ष कोणाकडे होतं? पास्टर बोलले, बेटा तसं चर्चला आल्यानंतर तुझं लक्ष फक्त देवाकडे राहू दे. हालेलुया. तुझं लक्ष फक्त कोणाकडे राहू दे? जर तू फक्त देवाकडे पाहशील ना, कोण काय बोलतं, कोण काय वागतं, कोण कसं हसतं, याच्याशी तुला काही पडलेली राहणार नाही. जे इकडं तिकडं बघत राहतात ते खरे उपासक. जे फक्त देवाकडे बघतात ते खरे उपासक आहे. आमेन. त्यांना काही फरक पडत नाही, कोणी हसा, कोणी काही करा, आम्हाला काही फरक पडत नाही. हालेलुया. ते फक्त आणि फक्त कोणासाठी येतात? अरे विचार करा, पुरुषाच्या घरी येशू ख्रिस्ताला आमंत्रित केलं होतं आणि एक व्यभिचारी स्त्री आली आणि तिने येऊन त्या ठिकाणी रडून येशूचे पाय भिजवले, आपल्या केसांनी ते पुसले
येशूच्या पायाचे मुके घेतले आणि सुगंधी तेल त्याच्यावर टाकलं. हालेलुया. तुम्हाला माहिती ही जी स्त्री आहे हिचा आणि त्या घराचा काही संबंध नाही. तुम्हाला माहिती जेव्हा ती येशूच्या पायाचे मुके घेत होती, रडून अश्रूने पाय पुसत होती, सगळे लोक तिला हसत होते. काय म्हणत होते? ही पापी स्त्री, ही व्यभिचारी स्त्री, ही काय घाणेरड्या गोष्टी करते. आणि या येशूला एवढं पण कळत नाही का की ही पाप करते? हा खरंच देवाचा पुत्र आहे का? हा खरंच ख्रिस्त आहे का? याला कळत नाही का ती किती व्यभिचारी आहे, किती पापी आहे? सगळे लोक तिची नादस्ती करत होते, निंदा करत होते, तिला बघून हसत होते, तिची टवाळी करत होते. तिला काही पडलेली नव्हती, तिला फक्त येशूची उपासना करायची होती. आमेन. हालेलुया. माझा प्रभू तिच्या बाबतीत खुश होता. आमेन. परक्याच्या घरामध्ये येऊन सुद्धा ही माझी आराधना करते. आमेन. हिला स्वतःच्या इज्जतीची पडलेली, कोणी काय म्हणेल याची पडलेली, कोण माझी निंदा करते याची पडलेली नाही. तिला फक्त माझी सेवा करायची, माझ्यावर प्रेम करायचंय, माझी आराधना करायची, हे एकच तिला पडलेलं होतं. लक्षात घ्या, तशी आराधना करणं शिका. आमेन. याला म्हणतात आराधना. जेव्हा लोकांकडे तुम्ही बघत नाही, कोण मला बोलतं, कोण माझ्याकडे बघून हसतं, कोणी माझी निंदा केली, अरे करू द्या ना. जिवंत देवाची निंदा केली, तुम्ही कशात बसता? येशू ख्रिस्ताला त्या ठिकाणी उघडं करून त्या ठिकाणी वधस्तंभावर त्यांनी टांगलं. तुम्ही कोणत्या सन्मानाची अपेक्षा करता? तुम्ही कोणत्या सन्मानाची अपेक्षा करतात मला सांगा. एका देवाच्या दासाने फार सुंदर म्हटलेलं आहे, तुम्ही त्या जगाकडून सन्मानाची अपेक्षा करतात ज्या जगाने तुमच्या प्रभूला वधस्तंभावर खेळलं. लक्षात घ्या, देवाचा दास काय म्हणतो? तुम्ही त्या जगाकडून सन्मानाची अपेक्षा करतात ज्या जगाने तुमच्या प्रभूला अपमानित करून वधस्तंभावर खेळलेला. ते जग तुमचा काय सन्मान करेल? हालेलुया. जर माझा गुरु, माझा प्रभू तो अपमानित झाला, त्याने सहन केलं, तर तुम्ही काय स्वतः इतके मोठे आहात की तुम्हाला सहन होत नाही? जर सच्ची आराधना करायची आहे ना, तर सगळं सहन करून करा. हालेलुया. जे सच्चे उपासक आहेत, सच्चे आराधक आहेत, ते जगाकडे लक्ष लावत, कोणाच्या बोलण्याकडे लक्ष लावत, कोणी हसतंय, कोणी निंदा करतंय, मला काही फरक पडत नाही. मी फक्त माझ्या प्रभूसाठी इथं आहे. आमेन. हालेलुया. मंडळ्या फोडू नका, मंडळांमधून इकडं तिकडं पळू नका, एकमेकांची जमत नाही. मी काल परवाच मी एका मंडळीमध्ये उपदेश केला, मी त्यांना तेच बोललो, 2 कोंबड्या जरी एका टोपल्या खाली डालल्या तरी त्या शांत राहत, एकमेकांना टोचा मारतात. बरोबर आहे ना? मग इथं आपलं कशाला जमेल मला सांगा? इथं तर पुष्कळ आहोत आपण. हालेलुया. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, प्रत्येकाचे विचार वेगळे, प्रत्येकाच्या सवयी वेगळ्या, आपलं जमणारच नाहीये. तुम्ही एकमेकांकडे बघूच नका, कोणाकडे बघा? जेव्हा देवाकडे बघाल तर आराधना करा. हालेलुया. तर त्याची उपासना कराल. यालाच सच्चे आराधक म्हटलं जातं. आमेन. हालेलुया. आता घरी जाऊन प्रत्येकाने आत्मपरीक्षण करायचं, आपण कोणत्या कॅटेगरीत बसतो. कारण बायबल देवाचं वचन म्हणतं. परत एकदा शेवटच्यांदा ते वचन वाचून घे. योहान सुवर्तमान 4:23. शेवटच्या लास्ट टाइम आपण ते वचन वाचू. परंतु वो समय आता है और अब भी है जिसमें सच्चे भक्त पिता की आराधना आत्मा और सच्चाई से करेंगे, क्योंकि पिता अपने लिए ऐसे ही आराधकों को ढूंढता है. आमेन. हिंदी मध्ये फार सुंदर लिहिले, ढूंढता है. हालेलुया. आहेत तर पुष्कळ, पण देव त्याच्यातून शोधतोय. काय करतोय देव? सच्चे आराधक देव काय करतोय? शोधतोय. क्योंकि पिता अपने लिए ऐसे ही आराधकों को ढूंढता है. आमेन. आज सुद्धा माझा परमेश्वर अशाच उपासकांना आणि आराधकांना शोधत आहे. आमेन. तुम्ही जर तसे राहाल ना, तर नक्कीच देव तुम्हाला शोधून काढेल. आमेन. देवाला तुम्ही शोधू नका, देव तुम्हाला शोधेल. फक्त तुम्ही खऱ्या अंतकरणाने त्याची आराधना करा. हालेलुया. जक्कई येशू ख्रिस्तापर्यंत नाही गेला, येशू स्वतः जक्कयापर्यंत आला. आमेन. कारण तो खऱ्या अंतकरणाने त्याला पाहतो. हालेलुया. तुम्ही खऱ्या हृदयाने परमेश्वराला वेळ द्या, माझा प्रभू स्वतः तुमच्यापर्यंत येईल. आमेन. बघा प्रियांनो, हे आपल्या हातात आहे. शेवटच्या समयामध्ये तुम्ही आणि मी जगतोय. मी शेवटचं वाक्य हेच सांगेन की प्रियांनो,
मोठे सेवक परमेश्वर अपेक्षा नाही करत, मोठे मोठे चिन्ह चमत्कारांची देव तुमच्याकडून अपेक्षा नाही करत, मोठ्या मोठ्या जबाबदाऱ्या तुम्ही पार पडाव्या याची देव अपेक्षा नाही करत. माझा परमेश्वर फक्त आणि फक्त खरे उपासक आणि खरे आराधक शोधतोय. आमेन. तुम्ही सेवा नंतर करा, पहिले त्याची खरे उपासक व्हा. हालेलुया. सच्चे आराधक व्हा. माझा परमेश्वर तीच एक गोष्ट मनापासून प्रत्येकामध्ये शोधतोय. आमेन. हीच देवाची इच्छा आहे. आपण सर्वजण डोळे बंद करू. यावेळेस आपण प्रार्थना करायचं. सर्वजण आपले डोळे बंद करू. आपण प्रार्थना करायचं. माझ्या देवा, खरंच परमेश्वर, आम्ही खरे आराधक व्हावं, खरे उपासक व्हावं असं बोलते. सच्ची आराधना करना प्रभु जी, तू मुझको सिखला. आराधना करना प्रभु जी, तू मुझको सिखला. परम पिता की स्तुति करना, परम पिता की स्तुति करना, तू मुझको सिखला. सच्ची आराधना करना प्रभु जी, तू मुझको सिखला. सच्ची आराधना करना प्रभु जी, तू मुझको सिखला. उत्तम से उत्तम भेंट चढ़ाना, उत्तम से उत्तम भेंट चढ़ाना, तू मुझको सिखला. सच्ची आराधना करना प्रभु जी, तू मुझको सिखला. सच्ची आराधना करना प्रभु जी, तू मुझको. तेरे वचन की मुझ में कमी है, तेरे वचन की मुझ में कमी है, तू मुझको सिखला. सच्ची आराधना करना प्रभु जी, तू मुझको सिखला. सच्ची आराधना करना प्रभु जी, तू मुझको सिखला. परम पिता की स्तुति करना, परम पिता की स्तुति करना, तू मुझको सिखला. सच्ची आराधना करना प्रभु जी, तू मुझको सिखला. सच्ची आराधना करना प्रभु जी, तू मुझको सिखला. सच्ची आराधना करना प्रभु जी, तू मुझको सिखला. ओ माझा देवा, आत्म्याने सच्चेने तुझी आराधना करण्यासाठी, तुझी उपासना करण्यासाठी तू आज आम्हा प्रत्येकाला शिकव दे बापा, की आम्ही तुझे खरे उपासक, तुझे खरे आराधक व्हावं असं होऊ दे प्रभू. कारण तुझं वचन सांगतं की अशा खऱ्या उपासकांना परमेश्वर शोधत आहे. माझ्या देवा, आजपासून आम्ही खऱ्या आत्म्याने आणि सच्चाईने तुझी आराधना आणि उपासना करणारे होऊ असं होऊ दे परमेश्वर.
जे वचन आज पेरलं गेलंय 30 पट 60 पट 100 पट फळ देणार कर. केवळ ऐकणारे नाही पण वचनावर विश्वास ठेवून चालणारे आम्हाला कर. सर्व आदर मान महिमा गौरव सन्मान तुझा आम्ही तुलाच देतो. प्रार्थना प्रभू तुझ्या पवित्र आणि गोड नावाने मागितली.